नाही पाहायला मिळत आहे। खरं तर गेली अनेक वर्षांपासून जी ही मदार जी आहे ती या ठिकाणी आहे, मात्र ही मदार जी आहे ती अनाधिकृत या ठिकाणी आहे अशी भूमिका जी आहे ती पतित पावन संघटना असतील किंवा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून या ठिकाणी घेण्यात आपण बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणाहून मोठा गोंधळ जो आहे तो तणावाची परिस्थिती, खरं तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवरतीच हे तणावाचं वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की मेधा कुलकर्णी जे आहे ते चांगले आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना जी आहे ती ही जी मदार आहे ती आम्हाला उखडून काढायची अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी मेधा कुलकर्णी जी आहे ती यांच्याकडून घेण्यात येते। आपण बघू शकतो की मेधा कुलकर्णी जी आहे त्या सध्या या आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहेत आणि या ठिकाणी जे पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येते। एकंदरीत आपण बघू शकतोय की शनिवार वाड्यामध्ये हे तणावाचं वातावरण जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। शनिवार वाडा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर पतित पावन संघटना आणि खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा आक्रमक झाल्या होत्या। गोमूत्र या ठिकाणी त्यांनी शिंपडलं, शुद्धीकरण केलं आणि मग शिववंदना केलेली होती। आणि याच ठिकाणी या परिसरात असणारी एक मजार जी आहे त्यावरून सुद्धा आता पतित पावन संघटना आक्रमक झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता। तर मग नमाज पठणाच्या मुद्द्यावरून मेधा कुलकर्णी चांगल्याच आक्रमक झालेले आहेत। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनेचे काही कार्यकर्ते शनिवार वाड्यात पोहोचलेले होते। त्यांनी शुद्धीकरण केलं, गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी शिववंदना सुद्धा शनिवार वाड्यात केलेली आहे। असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं। गेटच्या आम्ही आत आलो, पुढे पलीकडे जातो तिकडे। ठीक आहे, तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आणि मेधा कुलकर्णी यांच्यासह काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले। गोमूत्र शिंपडून या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला। मेधा कुलकर्णी यांनी तो व्हिडिओ समोर आणला, त्यानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत। हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। आणि याच मुद्द्यावरून आता मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनेचे काही कार्यकर्ते आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत। याच परिसरात असणाऱ्या मजारच्या मुद्द्यावरून सुद्धा आता मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। शनिवार वाड्यासारख्या वास्तूमध्ये हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। मोबाईल खाली घे ना, त्यांना मागे घे ना, फक्त झूम कर ना। काय 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 करणार नेमका उद्देश काय आहे? तुम्ही आता काय करणार आहात? आता काय करणार आहात? पण कधी करणार आहे, काय करणार आहे मला सांगणार नाहीये, पण खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडलेलं पाहायला मिळतं। बोर्ड काढण्याची भूमिका
तुम्ही थोडं मागे तुम्ही मागे थोडं मागे चला तुम्ही चला बोर्ड काढण्याची मागणी जी आहे बोर्ड आहे जो बोर्ड आंदोलक जे आहे ते काढण्याची मागणी करतात पोलीस प्रशासनाने तो काढावा आम्ही इथून आंदोलन करतो मात्र आंदोलन जोपर्यंत बोर्ड काढणार नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे ते सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना मेधा कुलकर्णी आहे आणि त्यांची दोन भूमिका आहे ठाम भूमिका आहे की हे आंदोलन जे आहे ते आम्ही थांबवणार नाही डीसीपी जे आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा आता मेधा कुलकर्णी यांच्याशी बोलत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या बोर्ड काढण्यावर सगळा वाद जो मग काहीतरी आपलं नाव घेतो पोलीस अधिकारी जे आहेत ते मात्र सगळ्या कार्यकर्त्यांना कॅमेरामन कुठे आहे बाला एकटाच बडबड करतोय कॅमेरामन नाही मागं कोण नाही. अरे काय दिसणार तुला तुझ्या सर काय का आपण पाहतोय हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता डीसीपी जे आहेत ते खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी बोलत आहेत आणि मेधा कुलकर्णी यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत मात्र तर ही दोन दृश्य एकीकडे नमाज पठणाचा तो व्हिडिओ जो मेधा कुलकर्णी यांनी शेअर केलेला होता शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आलं आणि त्याचा हा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी शेअर केलेला होता त्यावरूनच मेधा कुलकर्णी पतित पावन संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णी शनिवार वाड्यात पोहोचलेल्या होत्या अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं योगेश आता सध्या मेधा कुलकर्णींचं हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते मजारच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं दिसतंय नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्यांचं खासदार मेधा कुलकर्णी या आता शनिवार वाड्यात पोहोचलेल्या आहेत आणि साधारणतः काल परवाची घटना आहे त्या ठिकाणी काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं होतं त्याला मेधा कुलकर्णी यांचा विरोध आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी नमाज पढू शकत नाही कारण शनिवार वाड्याची एकूण परंपरा आणि त्याचा जो काही ऐतिहासिक वारसा आहे हे या गोष्टी लक्षात ठेवून अशा पद्धतीने त्या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली हा देखील मुद्दा मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित असणारी जी सुरक्षा यंत्रणा आहे ते नेमकं त्यावेळी काय करत होतं हा देखील प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला आहे आणि या संदर्भात संबंधितांवरती जे काही महिला आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी जाऊन मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि शनिवार वाड्याच्या आतमध्ये जी मजार आहे ती देखील हटवण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांच्याकडून केली जात आहे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते त्यासोबत पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते हे देखील आता शनिवार वाडा परिसरात पोहोचलेले आहेत आणि आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या आंदोलकांचं जे काही म्हणणं आहे की अशा पद्धतीने नमाज पठण का करू देण्यात आलेलं आहे त्यासोबत त्या ठिकाणी जी मजार आहे नाही कोणाच्या बापाचा
मदार आहे त्या मदारीवरून हा सगळा वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही मदार जी आहे ती अनधिकृत आहे आणि वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे असं सांगत आता पुन्हा मेधा कुलकर्णी पार्टीच्या वरती जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात आणि संपूर्ण मदार जे आहे ते शनिवारवाडीच्या परिसरामध्ये आहे आणि परिसरामध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या होत्या परंतु ही मदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाले आणि आता भगवा मेधा कुलकर्णी या मदारीवरती नेमकं काय मेधा कुलकर्णी यांना साध्य करायचं आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण का हे दृश्य आपण पाहतो आहोत शनिवार वाड्यातली मजार हटवण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा आता मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी होतीये। जय श्रीराम हर हर महादेव अशा घोषणा दिल्या जात आहेत। शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि यानंतरच मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णी इथे पोहोचल्या। त्यांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं। त्यानंतर आता शनिवार वाड्यात असणारी मजार हटवण्याची मागणी या मेधा कुलकर्णींसह पतित पावन संघटनेच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची त्यासाठी आक्रमक असा पवित्रा या सगळ्यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। मात्र हा बोर्ड हटवा, ही मजार हटवा अशी आक्रमक मागणी केली जाते। शनिवार वाड्यामध्ये या ठिकाणी येऊन या ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी पठण केलं त्या ठिकाणी शुद्धीकरण केलंय। शनिवार वाडा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणाहून झाला अटक ते कटक हा विस्तार झाला त्याचं केंद्रस्थान असलेला हा शनिवार वाडा आमच्यासाठी ऐतिहासिक भूषण आहे। अशा ठिकाणी मुस्लिमांच्या काही गटांनी मुस्लिम महिलांनी प्रामुख्याने या ठिकाणी शुक्रवारी 1:30 वाजता नमाज पठण केल्याचं लक्षात आलेलं आहे। आता तुमची यावरती भूमिका काय असणार आहे? सॉरी, भूमिका काय असणार आहे तुमची पतित पावन संघटना? भूमिका ही आहे की अशा प्रकारे कुठलंही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही। नमाज पडतात आणि नंतर वक्फ दृश्य आपण पाहतो आहोत शनिवार वाड्यात आधी नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आला। मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ शेअर केला। त्यानंतर मेधा कुलकर्णी आणि शनिवार वाड्याच्या समोर आपण बघू शकतो की मोठी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकंदरीत असं आपण बघितलं तर पतित पावन संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगले आक्रमक झालेले जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे। इथे थांबून तुम्ही काय पण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मस्जिदीवर भगवा झेंडा लागेल। प्रत्येक मस्जिदीवर आम्ही भगवा झेंडा लावू। शनिवार वाडा ही आमची तर ही दृश्य आपण पाहतोय जय भवानी जय शिवाजी म्हणत हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मजार परिसरात त्यांना भगवा झेंडा लावायचा आहे। ही मजार हटवण्याची मागणी खरं तर या सगळ्यांचीच आहे। मेधा कुलकर्णी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। तर आधी नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर मेधा कुलकर्णींसह कार्यकर्ते शनिवार वाड्यात पोहोचले। त्यांनी शुद्धीकरण केलं।
तर मजारीवर भगवा झेंडा लावायचा आहे असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त शनिवारवाडा परिसरात तैनात करण्यात आला होता। हा व्हिडिओ समोर आल्यानंतरच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। अशातच काही वेळापूर्वी या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी, पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोहोचले होते। आमचा भगवा लावू द्या, भगवा लावू द्या। तर मजार परिसरात भगवा झेंडा लावायचा आहे असं म्हणत हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ही मजार हटवण्याची मागणी सुद्धा केली जाते। शनिवारवाड्याच्या समोरची जी मदार आहे ते आपण बघू शकतो की या मदारी समोर आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे अशी भूमिका जी आहे ती पतित पावन संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ज्या शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आलेलं होतं, या पठणाच्या जागेवरती आम्हाला शुद्धीकरण करायचं आहे आणि यासाठी खासदार मेधा कुलकर्णी असतील किंवा पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत त्या शनिवारवाड्यामध्ये आलेले होते, त्यांच्याकडून या ठिकाणी शिववंदना सुद्धा करण्यात आली। मात्र शनिवारवाड्यातून बाहेर जाताना जे शनिवारवाड्याच्या बाहेर जी मदार आहे ती मदार अनाधिकृत आहे आणि या मदारच्या ठिकाणी आम्हाला जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड काढायचा आहे आणि या ठिकाणी आम्हाला भगवा झेंडा लावायचा अशी जी भूमिका आहे ती या ठिकाणी पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आहेत